एक राजे अध्याय 21। वरील गोष्टींनंतर असे झाले की इज्रेलकर नाबोत याचा द्राक्षीचा मळा इज्रेल येथे शोमरोनचा राजा अहाब याच्या राजवाड्यापाशी होता। अहाब नाबोथास म्हणाला, तुझा द्राक्षीचा मळा माझ्या वाड्यानजीक आहे, तो मला दे, म्हणजे मी त्यात भाजीपाला लावीन। त्याच्याऐवजी मी तुला त्याहून चांगला द्राक्षीचा मळा देतो, किंवा तुझी इच्छा असल्यास मी तुला त्याचे पैसे देतो। नाबोत अहाबास म्हणाला, माझ्या वाडवडिलांचे वतन मी आपणाला द्यावे असे परमेश्वर माझ्या हातून न घडवो। मी आपल्या वाडवडिलांचे वतन तुला देणार नाही, असे इज्रेलकर नाबोत म्हणाला। म्हणून अहाब उदास व खिन्न होऊन आपल्या घरी गेला। तो जाऊन बिछाण्यावर पडला आणि आपले तोंड फिरवून अन्न सेवन करीना। तेव्हा त्याची स्त्री इजबेल ही त्याच्याकडे येऊन विचारू लागली, आपण अन्न सेवन करीत नाही, इतके आपले मन का खिन्न झाले आहे? तो तिला म्हणाला, इज्रेलकर नाबोत यास मी म्हणालो की पैसे घेऊन मला तुझा द्राक्षीचा मळा दे, अथवा तुला पसंत वाटल्यास मी त्याच्याऐवजी तुला दुसरा द्राक्षीचा मळा देतो। यावर तो म्हणाला, मी आपला द्राक्षीचा मळा तुला द्यावयाचा नाही। त्याची बायको इजबेल त्यास म्हणाली, सांप्रत इस्रायलांवर आपली राजसत्ता आहे ना? चला उठा, अन्न सेवन करा, आपले मन आनंदित करा। इज्रेलकर नाबोथाचा द्राक्षीचा मळा मी आपणाला मिळवून देते। मग तिने अहाबाच्या नावाने पत्रे लिहिली व त्यावर त्याची मुद्रा केली, आणि नाबोत राहत होता त्या गावात त्याच्या शेजारी राहणारे वडीलजन व सरदार याजकडे ती रवाना केली। तिने पत्रात याप्रमाणे लिहिले, उपवासाचा जाहीरनामा काढा व नाबोथास लोकांसमोर उच्चस्थानी बसवा, आणि 2 अधम मनुष्ये त्याच्या समोर बसवा। त्याने देवाचा व राजाचा धिक्कार केला अशी साक्ष त्या दोघांनी द्यावी। मग गावाबाहेर नेऊन त्याला मरे तो दगडमार करावा। इजबेलीच्या पत्रातील आज्ञेप्रमाणे त्या गावात राहणाऱ्या वडीलजनांनी व सरदारांनी केले। त्यांनी उपवासाचा जाहीरनामा काढिला आणि नाबोथास लोकांसमोर उच्चस्थानी बसविले। 2 अधम पुरुष येऊन त्यांच्या समोर बसले। त्या अधम पुरुषांनी लोकांसमक्ष नाबोथाविरुद्ध साक्ष दिली। ते म्हणाले, नाबोथाने देवाचा व राजाचा धिक्कार केला आहे। यानंतर त्यांनी त्यास नगराबाहेर नेऊन तो मरे तो दगडमार केला। त्यांनी इजबेलीस सांगून पाठविले की नाबोथास दगडमार केला व तो मेला। नाबोथास दगडमार होऊन तो मेला हे इजबेलीने ऐकले। तेव्हा ती अहाबास म्हणाली, उठा, जो द्राक्षीचा मळा इज्रेलकर नाबोत पैसे घेऊन आपल्याला देण्यास कबूल नव्हता, तो ताब्यात घ्या। नाबोत आता जिवंत नाही, मेला आहे। इज्रेलकर नाबोत मरण पावला हे अहाबाने ऐकले। तेव्हा तो त्याच्या द्राक्षीच्या मळ्याचा ताबा घ्यावयास जाण्यासाठी उठला। इकडे एलिया तिशबी यास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की, उठ, शोमरोन निवासी इस्रायलाचा राजा अहाब याच्या भेटीस जा। तो नाबोथाच्या द्राक्षीच्या मळ्यात आहे, त्याचा ताबा घेण्यासाठी तो तेथे गेला आहे। तू त्यास सांग, परमेश्वर म्हणतो, तू खून करून मळ्याचा ताबा घेतला आहे काय? तू त्यास सांग, ज्या ठिकाणी कुत्र्यांनी नाबोथाचे रक्त चाटून खाल्ले, त्याच ठिकाणी कुत्रे तुझेही रक्त चाटून खातील। अहाब एलियास म्हणाला, माझ्या वैऱ्या, तू मला गाठिले काय? तो म्हणाला, होय, मी तुला गाठिले आहे, कारण परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करावे म्हणून तू आपणास विकून टाकिले आहे। पहा, मी तुझवर असे अरिष्ट आणीन की तुझा अगदी धुव्वा उडेल, आणि अहाबाचा प्रत्येक मुलगा, मग तो इस्रायल लोकांच्या अटकेत असो की मोकळा असो, त्याचा मी उच्छेद करीन। तू मला संताप आणिला आणि इस्रायल लोकास पाप करावयास लाविले। यास्तव मी तुझ्या घराण्याचे नबाटाचा पुत्र यराबाम व अहियाचा पुत्र बाशा यांच्या घराण्याप्रमाणे करीन। इजबेली विषयीही परमेश्वर असे म्हणतो, इज्रेलाच्या तटाजवळ इजबेलीस कुत्री खातील। अहाबाचा जो कोणी नगरात मरेल त्यास कुत्री खातील, व जो कोणी रानावनात मरेल
त्यास आकाशातले पक्षी खातील. अहाबासारखा दुसरा कोणी झाला नाही. त्याची बायको इजबेल हिने त्याला भर दिल्यामुळे त्याने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते करण्यास स्वतःला विकून टाकले होते. परमेश्वराने इस्रायलापुढून देशातून घालवून दिलेल्या अमोरी लोकांप्रमाणे त्याने मूर्तींच्या नादी लागून पुष्कळ अमंगळ कर्मे केली. एलियाचे हे शब्द ऐकून अहाबाने आपली वस्त्रे फाडिली व अंगास गोणताट गुंडाळून उपवास केला. तो गोणताटावर निजू लागला व मंद गतीने चालू लागला. यानंतर एलिया तिशबी यास परमेश्वराचे असे वचन प्राप्त झाले की, अहाब माझ्यापुढे कसा दीन झाला आहे तू पाहतोस ना. तो माझ्यापुढे दीन झाला आहे म्हणून मी हे अरिष्ट त्याच्या हयातीत आणणार नाही, तर त्याच्या पुत्राच्या हयातीत त्याच्या घराण्यावर हे अरिष्ट आणीन.